प्लीज मावशी, हळू. दुखतंय, खूप दुखतंय का ग? हो ना, ती मूर्ख स्वानंदी. हो ना, मग कशाला गेलीस तिकडे? यांनी सांगितलं होतं मणी आणि स्वानंदीला अजिबात त्रास देऊ नका म्हणून, तरी कशाला गेलीस तिकडे? हा, आणि सुजित, तुला पण अक्कल नाही? तिला कशाला जाऊन दिलीस तिकडे? अगं, आय एम सॉरी मॉम, चूक माझीच आहे. आणि मला असं वाटलं की ही पटकन जाईल, ते पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स घेऊन येईल, आणि एकदा ते पेपर आपल्या हाताला लागले किंवा म्हणे आपल्यासमोर इतका उड्या मारतोय ना, त्याला मला गप्पा करता येईल. म्हणून ऍक्च्युली आम्ही हे सगळं प्लॅन केलं. पण ते जाऊ दे, बघ आता किती लागलंय ते. तनिष, आय एम सॉरी, माझ्यामुळे तुला इतका त्रास होतोय. सुजित, अरे सॉरी काय म्हणतोयस तू? आणि हे बघ, प्लीज सॉरी म्हणून आहे ना परक नको करूस मला. मी जे काही केलंय ते माझ्या माणसांसाठी केलंय. माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी एवढंच काय, मी तुम्हा सगळ्यांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. हो ग बाई, माहिती आम्हाला तुझ्या घरावर आमच्यावर खूप प्रेम येते. पण सुजित आणि तनू, एक गोष्ट लक्षात ठेवा, काल जो काही प्रकार झालाय ह्यांना कळता कामा नये. हे खूप चिडतील. येस मॉम. हो मावशी. गाडीचा आवाज आत्ता यावेळी कोण आलं? तुम्ही? बसा. तुम्ही कसे काय आलात? म्हणजे साताऱ्याचं काम झालं का? त्या माणसाने सोडली का आपली जागा? ते जाऊ द्या, मी इथे नसताना तुम्ही तिघांनी काही गडबड तर केली नाही ना? नाही काका, ऑल गुड. ते सोडा ना, तुम्ही सांगा ना, त्या माणसाचं काय झालं? म्हणजे त्यांनी जागा सोडली का आपली? बर्थ सर्टिफिकेट वरती त्यांचं नाव लिहिण्याची प्रोसेस कुठपर्यंत आली? काही अपडेट? ठीक आहे, मीच फोन लावून मणीला विचारतो. अर्जुन, हे बघ बालू तुला कसा हॅलो करतोय. हॅलो हॅलो कर. हॅलो हॅलो हॅलो. झालं खेळून? झालं? स्वानंदी, चल ह्याला तयार कर. मणी सर, काय हो हे? 1 महिना आम्ही दोघी घरात नव्हतो तर तुम्ही घराची काय अवस्था करून ठेवली. एक वस्तू जागेवर सापडत नाहीये. अहो, घर स्वच्छ ठेवावं, वस्तू जागच्या जागी ठेवावी, असं नाही वाटलं का तुम्हाला? आई, तुझी सून बघ कशी बोलते बघ मला. हो ना, असं बोलतात नवऱ्याशी. मॅडम, अहो स्वानंदी, मुलगा असो किंवा नवरा, पुरुष सगळे सारखे असतात ग. आळशी म्हणजे घरात बाई माणूस नाही म्हटल्यानंतर घराची अवस्था आणि यांची अवस्था सारखीच असे, अस्तव्यस्त. असं नाही, घरात कोणी नाहीये तर घर जरा साफ करावं, स्वच्छ ठेवावं. घर स्वच्छ ठेवलं की लक्ष्मी येते. घरावर प्रेम करावं म्हणजे घर आपल्यावर प्रेम करतं. हे सगळं काहीच करू शकत नाहीत ग. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आता या आउट हाऊसच बघा ना. मणी सर, या आउट हाऊसने आपल्याला काय काय दिलंय. आपल्या संसाराची सुरुवात या आउट हाऊस मधनं झाली आहे. आपल्या प्रत्येक सुखदुःखात हे आउट हाऊस आपल्या पाठीशी उभं राहिलंय. आणि आता अर्जुन सुद्धा याच घरात आहे, इथेच बागडतोय आणि इथून पुढे याच घरात बागडणार आहे. हो की नाही मॅडम? पण आता हे आउट हाऊस सोडून आपण कायमचं इथनं जाणार. मणी सर, आपण मिस करणार ना या घराला? आपण हे आउट हाऊस सोडणार आहोत. माझ्याही खूप आठवणी आहेत स्वानंदी इथे. मी लहानाचा मोठा झालो या घरात, हे आउट हाऊस मध्ये. मला कधी वाटलं नव्हतं माझं जे एकटं जीणं आहे ते कायमस्वरूपी एकटं नाही राहणार. तुम्ही आलात माझ्या आयुष्यात, तेव्हापासून मी आउट हाऊसला घर म्हणायला लागलो. काही दिवसांनी आई भेटली, खऱ्या अर्थानं घर पण आलं याला. पण आता
आता इच्छा मेली इथली. आठवणी आहेत त्या मनात तशाच राहतील. पण हे आउट हाऊस सोडावं लागेल आपल्याला. साहेबांचा फोन आहे. स्पीकर फोन ऑन कर ना. हा बोला. म्हणी त्या बर्थ सर्टिफिकेट वरती तुमचं नाव टाकण्याची ऑफिशियल प्रोसेस सुरू झाली आहे का? तुमच्या वकिलांना ते लवकरात लवकर करायला सांगा. काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. मी सगळे अडसर दूर करेन. तुम्हाला लवकरात लवकर ह्यातून मोकळं करायची माझी इच्छा आहे. ठेवतो फोन. साहेब हे असं बोलताय, आश्चर्य आहे. मणिसराव जाऊ द्या ना, आता सगळं ठीक होत आहे ना. आणि आता अर्जुनचं बर्थ सर्टिफिकेटही आपल्याला लवकरच मिळेल. आय होप सो. तुझं आवरले सगळं? मी कधीच आवरले. मग ह्याचं पण करून घे ना आता. एक मिनिट. काय तुम्ही दोघी कुठे चाललात? आम्ही नाही, आपण चौघही जातोय. कुठे? देवळात. मणिसराव, आपण किती दिवसानंतर कुटुंब म्हणून एकत्र राहतोय. जेव्हा अर्जुनला घेऊन मी या घराबाहेर पडले होते ना, तेव्हा देवळातच होते. पण तेव्हा माझी अवस्था खूपच वाईट होती. तेव्हाच मी देवी आईला प्रार्थना केली होती की सगळं ठीक झालं की मी अर्जुनला घेऊन तुझ्या दर्शनासाठी देवळात येईल. म्हणून आपण देवळात जातोय देवी आईचं दर्शन घ्यायला. तुम्ही येताय ना आमच्या बरोबर? लगेच फ्रेश होऊन येतो. आवरून चला चला चला, आपण छान छान कपडे घालूयात. देवी आई, तुझे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. आमचा अर्जुन आमच्याकडे परत आलाय. एका आईला यापेक्षा दुसरं काय हवं असेल. फक्त तुझी कृपा आमच्या कुटुंबावर अशीच राहू दे. कोणाची नजर नको लागायला. देवी आई, मी केलेल्या प्रयत्नांना तू यश दिलंस त्याबद्दल तुझा खूप आभारी. माझ्या कुटुंबावर अशीच कृपा ठेव. माझ्या आईला दीर्घायू दे. अर्जुनला, स्वानंदीला कायम सुखी ठेव. बाकी मला असं काही नको आहे. काय मागू तुझ्याकडे? सगळं न मागताच दिलेस. मला आणि माझ्या कुटुंबाला असंच एकत्र ठेव, आनंदात ठेव, सुखात ठेव. आणि हो, तुझे आशीर्वाद अर्जुनवर कायम असू देत. अर्जुनला मणिसरांसारखा प्रेमळ आणि प्रामाणिक बनव. गुरुजी, ते डोनेशन बद्दल बोलायचं होतं. ठीक आहे, तू बोलून घे. तोपर्यंत आम्ही प्रदक्षिणा घालून येतो. तू पण ये. आलोच. डोनेशन जर द्यायचं असेल मंदिरासाठी तर काय प्रोसिजर आहे? थँक्यू.
मणी सर कुठे गेलेत? अगं आता इथेच होता ना, पुजारींशी बोलत होता डोनेशन बद्दल. प्रदक्षिणा मारत असतील, तिकडे बघूयात. इथे तर नाही. तिकडे असेल. दिन्या, दिन्या, हे माननीय खासदार भालचंद्र सरपोतदार. बर, असेल. मग ह्यांच्याच जमिनीवर तू कब्जा केलाय. पुढं दिली जमीन तुला, केलं 7 बाऱ्यावर तुझं नाव. तुझ्याशी बोलायचंय, महत्वाचं काम आहे, मोठं डील आहे. आपल्या गावात तुमचं एवढं मोठं पक्ष कार्यालय माहित नव्हतं आपल्याला. मगाशी काय बोलले तुम्ही? जमीन दिली. दिन्या कोणाची दिलेली जमीन घेत नसतो, जमीन बळकावतो. ज्या जमिनीवर आपण पाय ठेवतो ना, ती जमीन आपोआप फेरबदल होऊन आपल्याकडे येते. आले मोठे जमीन देणारे. तुमच्यासारखे असे काही राजकारणी हा दिन्या खिशात घालून फिरतो. येतो. बरं बाबा, तू शक्तिमान. बरं, हे सगळं का करतोस तू? पैशांसाठीच ना? माझं एक काम आहे, ते तू करायचंस. तू तोंड उघडशील तेवढे पैसे मी तुला देईन. फक्त झालं? हा काय गेम आहे? माझा फोटो तू असा का केलाय? हा दिन्या, हा तू नाहीयेस, हा मणी आहे. हे बघ दिन्या, मी तुझं लाईफ सेट करून देईन. तुला अशी छोटी मोठी कामं, अशा चिंधी चोऱ्या करण्याची गरज पडणार नाहीये. तुला माझ्या पक्षामध्ये एक चांगली पोझिशन देईन, पण हे सगळं काम झाल्यानंतर. काय काम? काय कुठे होतास एवढा वेळ? झालं का डोनेशनचं बोलणं? सांगितलं त्यांनी काही? डोनेशन झालं. मणीसराव, तुमच्या शर्टाचं बटन उघडंय. उकडतंय ना खूप. झालं दर्शन? हो, चला चला. ह्या दिन्याला मणी म्हणून प्लॅन केलाय खरा मी, पण सगळं व्यवस्थित होईल ना प्लॅन नुसार? सोपं आहे.
हा मणिकुमार, तुला मणिकुमार बनून ह्याच्या फॅमिली बरोबर राहावं लागेल. त्याची फॅमिली. ही स्वानंदी मणीची बायको आणि ही मणीची आई. तिला सगळे वॉर्डन म्हणतात. तू मणिकुमार बनून ह्यांच्या बरोबर राहायचंयस काही दिवस. त्यांचा तुझ्यावर विश्वास बसेल. मणीकडे माझे काही पेपर्स आहेत ते शोधायचे आणि जाळून टाकायचे. इतकं सोपं काम आहे ते. आणि हे काम झालं की ह्या दोघींचा गेम करायचा. तुम्हाला अजून अंदाजच आला नाही आपला. जमिनी बळकावतो आपण. या 2 बायकांचा खून करण्यासाठी तुम्हाला सांगताय, अपमान करताय दिन्याचा. या अशा चिंदी कामासाठी कोणीतरी छपरी शोधा. दिन्या, तुझा अपमान करत नाहीये मी. त्या दोघींना संपवायचं काम इतकं सोपं असतं तर मग तुझ्याकडे कशासाठी आलो असतो मी. हे बघ, तू मणी बनून त्यांच्या बरोबर राहायचंयस. त्यांचा तुझ्यावर विश्वास बसेल. बेसावध असतील त्या तुझ्या बरोबर. मग मणीने जे काही माझ्याकडनं पेपर्स घेतलेले आहेत ते शोधायचे आणि जाळून टाकायचे किंवा माझ्या हवाली करायचे. आणि संधी मिळताच ह्या दोघींचा गेम करायचा. तुम्हाला कळतच नाही मी काय सांगतोय ते. हे जमीन बळकवायचा कार्यक्रम व्यवस्थित चाललाय आपला. आपल्याला तुमच्या या भानगडीत पडायचं नाही. आणि ते काय नाव त्याचं, मणी. ती मणी बनून राहणं आपल्याला जमणार नाही. त्यात शहरात यावं लागेल. शहरातलं बोलणं चालणं वागणं. येतो. हे बघ, शहरात कसं राहायचं कसं वागायचं हे मी तुला शिकवीन ना. एक मिनिट. काय रे, पोचलात ना? गुड, शाबास. काम झालंय. पण साहेब, त्या दिनानंतर आपल्या पोरांवर हल्ला केला होता. जाम माज आहे त्याला. पण तो तुमचं काम करायला तयार कसा झाला? येतो. तू बळकावलेली जमीन तुला दिली. त्याशिवाय आणखीन जमीन दे. आणि 1 कोटी रुपये. 1.5 कोटी, 2 कोटी,
2 कोटी तू मणी बनून राहण्यासाठी आणि 1 कोटी ह्या दोघींचा गेम करण्यासाठी. डील. राहिला प्रश्न मणीसारखं कसं वागायचं बोलायचं, शहरात कसं वागायचं बोलायचं. हे बघ, हे काही मणीचे व्हिडिओज आहेत. मणी कसा दिसतो, कसा बोलतो, कसा वागतो, कसा उभा राहतो, कसा चालतो, त्याचा पहिला पाय कसा पडतो, हातवारे काय आहेत, लकबी काय आहेत, हे सगळं तुला याच्यामध्ये बघायला मिळेल. ह्याचा नीट अभ्यास कर आणि मणी बन. ठीक आहे, होऊन जाईल तुमचं काम.